7 तारखेला सोमवारी माझी सूनबाई जी आहे तिला डिलिव्हरीसाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांनी तपासणी केली आणि सांगितलं की 3-4 वाजतील तिला डिलिव्हरीसाठी. मग तेवढ्यामध्ये मी गावाकडे आलो. नंतर 8 वाजेच्या दरम्यान ती डिलिव्हरी झाली. जे बाळ जन्मलं त्यांनी हालचाल न केल्यामुळं डॉक्टरांनी ते मृत आहे घोषित केलं आणि मला परत माझ्या नातेवाईकांचा फोन आला की हे मृत आहे बाळ, याला गावाकडे घेऊन जावा. मग मी म्हटलं की संध्याकाळी मी काय येत नाही 8-10 वाजता, मी सकाळी लवकर येतो आणि त्या बाळाला गावाकडे घेऊन आल्यानंतर त्याचा अंत्यविधी करतो. मग मी सकाळी 6 वाजता दवाखान्यात पोहोचलो. 6:30च्या दरम्यान ते बाळ मी हस्तगत केलं आणि 7-7:15 वाजता कोळमध्ये पोहोचल्यानंतर ते निर्जीव बाळ समजून त्याला पुरण्यासाठी मी वस्तू म्हणजे खोर कुदळ ही पाहत होतो. तेवढ्यामध्ये माझ्या पत्नीनं ते जे बाळ मी पॅक करून आणलेलं होतं त्याचं तोंड पाहायचं आहे, म्हटली कसं आहे काय नाही ते, म्हणून तिनं तोंड सोडलं तर त्यांनी जांभळी दिली आणि मोठमोठ्यानं रडू लागलं. त्याच्यामुळं माझ्या पत्नीने सांगितलं की हे तर जिवंत आहे आणि याला आता परत घेऊन जाऊ. मग आम्ही गाडी किरायाने केली आणि जीपमध्ये त्याला परत दवाखान्यात घेऊन गेलो आणि तिथं परत दाखल केलं. नंतर त्याला 22 नंबरला ICUमध्ये ठेवलेलं आहे. त्याची प्रकृती आता डॉक्टरच्या म्हणण्यानुसार चांगली आहे. काय वाटतं या सगळ्या प्रकारानंतर? हा प्रकार म्हणजे दुर्दैवी घटना घडलेली म्हणजे घडलेली, कारण याच्यामध्ये फक्त निष्काळजीपणा जास्त असल्याचं जाणवत आहे. असा निष्काळजीपणा न व्हायला पाहिजे. प्रस्तुती झाल्यानंतर बाळ त्यांनी गेलं म्हणून दिलं. नंतर बाळ रात्रभर एका पेटीत बांधून कोंडून ठेवलं. सकाळी ती म्हणले घेऊन जा. सकाळी 6 वाजता सासरे आले आणि घेऊन गेले, पण ते बाळ हलायला लागलं होतं. पण ते सिस्टर म्हणल्या की बाळ गेले म्हणून तुम्हाला माहित आहे ना. तर मग तसंच बाळ नेलं गावीकडे आणि अंतिम संस्काराच्या वेळी ते बाळ रडू लागले. मग काय नेमका प्रकार घडला होता? तुम्हाला किती तारखेला कसं ते सगळं घडलं? 7 तारखेला दुखायलं म्हणून दवाखान्यात आलतात. मग दुखायल्यानंतर इथं ऍडमिटच करून घेतलं. मग डिलिव्हरी झाली. मग नंतर बाळ गेलं म्हणून सांगितलं त्याने. किती तास इथे ठेवण्यात आलं होतं? रात्रभर होतं बाळ. एके पेटीत कोंडलेलं होतं, बांधून ठेवलं होतं. आता सध्या काय परिस्थिती सांगितली डॉक्टरांनी? आता ठीक आहे म्हणून चांगलं. हां, बालिका घुगे नावाची महिला 7 तारखेला सायंकाळी 7 वाजता आपल्याकडे ॲडमिट आली होती. सदरील महिला ही 27 आठवड्याची गरोदर होती. आली तेव्हा त्यांच्यामध्ये तक्रार अशी होती की अंगावरून पाणी जात आहे, म्हणजे त्या बाळाच्या भोवती असलेली गर्भाशयामध्ये असलेली जी पिशवी आहे ती फाटली होती आणि त्यातून जो बाळाभोवतीचा द्रव आहे तो लीक होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी गायनेकॉलॉजी विभागाच्या त्यांचं ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होणं हे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या बाळांचं बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला प्रीमॅच्युअर, आणि ते त्यांचं बाळंतपण हे 7 वाजता झालं. बाळंतपण झाल्यानंतर त्यांना मुलगा 900 ग्रॅम वजनाचा झालेला आहे. त्या बाळाने जन्मल्यापासून जिवंतपणाचे कोणतेही लक्षणं दाखवले नाही. सदरील बाळ हे काळं निळं पण पडलेलं होतं असं सांगण्यात येत आहे आणि त्याचं तपासण्याअंती ते मृत आहे असं त्यांचं डायग्नोसिस झालं. तरीही त्यांनी ते बाळ अर्धा तास वगैरे त्यांनी ट्रीटमेंट करून वॉर्मरमध्ये ठेवलं होतं. नंतर सदर बाळ मयत झालं असं घोषित करण्यात आलं. रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांनी जिवंतपणाचे लक्षणं न दाखवल्यामुळे आणि मग सदरील बाळ हे नातेवाईकांना दाखवून त्याच ठिकाणी ठेवून सकाळी 6 वाजता ते देण्यात आलं. सकाळी 6 वाजता जेव्हा दिलं तेव्हाही त्या बाळाने जिवंत असण्याचे कोणतेही लक्षणं त्यावेळेला दाखवलेले नव्हते आणि ते सदरील बाळांना नातेवाईक घेऊन होळला घेऊन गेले अंत्यसंस्कारासाठी. त्या ठिकाणी त्यांना आजीनं चेहरा पाहिला असता ते बाळ थोडंसं हालचाल करत असल्यासारखं त्यांना संशय आला आणि बाळ म्हणून त्यांनी ते बाळ जिवंत आहे असं त्यांनी ते दवाखान्यामध्ये घेऊन आले. इथं तपासणी केली असताना त्याला उपचार करून आपण ॲडमिट करून घेतलेला आहे. सध्या विड्याटिक ICUमध्ये तो बाळ आहे आणि बाळाचं वेट कमी आहे, पण बाळ सध्या ओके आहे, व्यवस्थित आहे. फिटल डिस्ट्रेस त्याला काही प्रमाणात आहे, पण
हे अतिशय कमी वजनाचं बाळ आहे. तर पहिल्यांदाच असा प्रकार घडतोय आपल्या कशा पद्धतीनं रुग्णालयामध्ये हे सगळा प्रकार घडलेला हा, असावा? आपल्या रुग्णालयामध्ये हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला आहे. बऱ्याच वेळेला कसं असतं की सस्पेंडेड ॲनिमेशन नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये व्हायटल पॅरामीटर्स जे असतात ते इतक्या कमी पिचमध्ये चालू असतात की सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्रीमध्ये ते सापडत नाहीत आणि त्याच्यानंतर त्याला मृत असं घोषित केलं जातं. तसं बाळामध्ये सुद्धा जेव्हा असं कमी वजनाचं बाळ असतं आणि त्याच्यात लक्षणं दिसले नाही तर ते तशा पद्धतीचं असू शकतं. त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आम्ही 2 कमिट्या केलेल्या आहेत. संबंधित विभाग प्रमुख जे आहेत गायनेकॉलॉजीचं, त्यांना आम्ही तातडीने त्यांनी त्या घटनाक्रमाबद्दल त्यांचं काय मत आहे आणि अहवाल त्यांना मागवलेला आहे. तसंच आपण गायनेक डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त दुसऱ्या डिपार्टमेंटचे विभाग प्रमुखांची 5 लोकांची आपण एक कमिटी बनवलेली आहे. त्यांचा पण एन्क्वायरी चालू आहे. ती एन्क्वायरी झाल्यानंतर ह्याच्यावर बोलणं संयुक्तिक होईल. जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.